केकचं टेक्स्चर बघून तुमच्या लक्षात येत असेल की किती स्पॉन्जी झाला आहे हा केक. तर आज आपण बघणार आहोत अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक. तर केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडतो, पण हाच केक बऱ्याच वेळेला फसतो. तर तुमचाही केक फसत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत आणि किचन रेसिपीज ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि जर तुम्हाला रोज असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास एक लाईक जरूर करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक. तर हा केक मी कुकरमध्ये बनवणार आहे. तर त्यासाठी मी एक स्टीलचा कुकर आहे माझ्याकडे, तर तो घेतलेला आहे आणि सर्वात आधी कुकर स्लो फ्लेमवरती प्रीहीट करायला ठेवणार आहे. तर कुकर प्रीहीट करण्या अगोदर कुकरची जी आतली रिंग आहे ती काढून घेणार आहे आणि जी शिट्टी आहे ती देखील काढून घ्यायची आहे. तर कुकरला प्रीहीट करण्याआधी या दोन्ही वस्तू काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण कुकर हा प्रीहीट करणार आहोत. तर मी या डब्यामध्ये बनवणार आहे केक. तर कुकरमध्ये खाली एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आधी आणि त्यानंतर झाकण लावून याप्रमाणे स्लो गॅसवर मी कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आता आपण पुढे काय साहित्य लागते इथे मी बघूया. 1 कप एवढा रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसतील तर घरातल्या कुठल्याही वाटी किंवा ग्लासने तुम्ही प्रमाण घेऊ शकता. तर 1 कप एवढा रवा घेतला आहे, त्यासाठी अर्धा कप एवढी मी इथे साखर घेतलेली आहे. तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता आणि साखरेऐवजी इथे तुम्ही गूळ पावडर देखील वापरू शकता. तर इथे मी रवा आणि साखर दोन्ही एकत्र असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे. या पद्धतीने होईल तितकं बारीक हे सुखे जिन्नस आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि यात आता बाकीचे सर्व जिन्नस आपण ॲड करून घेऊ. तर इथे मी अर्धी वाटी एवढं ताजं दही वापरलेलं आहे. दही घेताना हे ताजंच घ्यायचं आहे, आंबट दही नाही घ्यायचं आहे. अर्धी वाटी एवढं कोमट दूध इथे वापरलेलं आहे. गरम करून कोमट करून घेतलेलं दूध वापरलेलं आहे आणि या ठिकाणी घरातलं रिफाइंड ऑइल मी इथे वापरलेलं आहे. कुठलंही ऑइल तुम्ही इथे वापरू शकता किंवा तुपाचा देखील वापर तुम्ही करू शकता. फक्त उग्र वासाचं असं कुठलंही तेल यात तुम्ही वापरू नाही शकत किंवा मोहरीचं तेल तुम्ही वापरू नाही शकत इथे. आता सर्व हे जिन्नस असे व्यवस्थित आधी एकत्र करून घेतले आणि त्यानंतर हे असं याचं बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तर याप्रमाणे असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे एका मोठ्या भांड्यात मी काढून घेते. तर ही रवा साखरेची एकदम फाईन पेस्ट अशी तयार झालेली आहे. आता एक 5 ते 7 मिनटं हे मिश्रण आपण मुरवून घेणार आहोत, जेणेकरून रवा व्यवस्थित असा फुलला जाईल आणि त्यानंतर आपण केक बनवायला घेणार आहोत. तर एक 7-8 मिनिटांनंतर इथे मी या बॅटरमध्ये आता बेकिंग पावडर आधी टाकून घेणार आहे. 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर टाकलेली आहे. असे टेबलस्पून जर नसतील तर कुठलाही पोहे खाण्याचा चमच्याने तुम्ही हे माप घेऊ शकता. तर 1/2 टीस्पून एवढं बेकिंग सोडा टाकलेला आहे. तर पाव चमचा एवढा सोडा टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थाला जेव्हा थोडंसं आपण मीठ घालतो तेव्हा त्या पदार्थाची लज्जत आणखी वाढते. इथे 5-6 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स मी टाकून घेतलेला आहे आणि आता सर्व बॅटर हे आपल्याला एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून या बॅटरला मस्त जाळी धरेल आणि आपला केक एकदम स्पॉन्जी होणार, एकदम छान असा फ्लफी होणार. तर या पद्धतीने सर्व मिश्रण मी असं फेटून घेतलं. आता हे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. मी ज्या कुकरच्या डब्यात केक बनवणार आहे त्याला मी सगळीकडे असं तेल लावून घेतलेलं आहे आधी आणि त्यावर 1 चमचाभर एवढा मी मैदा टाकून घेतला. तर या मैद्याने मी सर्व डब्याला असं कोट करून घेणार आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर याच्या तळाशी तुम्ही बटर पेपर वापरू शकता. बटर पेपर हा तळाशी ठेवून घ्यायचा आहे. आता या डब्याला सगळीकडे असं मैद्याने मी कोट करून घेतलेला आहे आणि त्यावर तयार केलेलं बॅटर मी टाकून घेणार आहे. एकीकडे आपला कुकर देखील प्रीहीट झालेला आहे. आता हे सर्व बॅटर डब्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर
डब्बा हा व्यवस्थित असा टॅप करून घेतलेला आहे, जेणेकरून जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि केक हा व्यवस्थित असा बेक होणार. तर चांगलं 3-4 वेळा डब्बा टॅप करून घेतलेला आहे. तर इथे कुकर प्रीहीट झालेला आहे. आता आपण यात केक टिन ठेवून घेऊया. तर हा केकचा टिन जो आहे तो मी या कुकरमध्ये ठेवून घेणार आहे आणि 30 ते 35 मिनिटं हा केक बेक करून घेणार आहोत आपण. तर सुरुवातीला फ्लेम हाय ठेवणार आहे आणि 5 मिनिटं फ्लेम हाय ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर फ्लेम मीडियम टू स्लो ठेवणार आहे. तर 30 ते 35 मिनिटं झालेले आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया. तर तुम्ही बघू शकता, हे बघा किती छान असा फुगलेला आहे केक. आता हा मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर केक आता थंड करून घेऊया आपण आणि नंतर मग हा आपण काढून घेऊया या डब्यातून. तोपर्यंत मी हा केक झाकून ठेवते. तर केक हा पूर्णपणे असा थंड झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. त्यासाठी आधी याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर एका चाकूने याच्या कडा आधी मोकळा करून घेणार आहे आणि त्यानंतर एका प्लेटवर हा केक काढून घेणार आहे. तर या पद्धतीनं डब्याला असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा बेस हा मोकळा होईल आणि केक हा अगदी सहज निघेल. तर केक हा बघू शकता तुम्ही किती छान स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि आता हा मी कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही देखील अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक नक्की बनवून बघा आणि हा केक एकदा बनवला की आठवडाभर अगदी छान स्टोअर करून तुम्ही खाऊ शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.